नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आता मी आणि यश निघालो आहे. श्री रेडिओ होतं तर आम्ही तर इकडे फिरतो. पुढे चाललो आहे आता परत ओंकारेश्वरला. काल रात्री गेलेलो तर रात्री आम्हाला नीट असं नदी वगैरे नीट बघायला भेटली नाही. तर आम्ही आत्ता दिवसा निघालेलो आहे पुन्हा एकदा ओंकारेश्वर मंदिराजवळ नर्मदा परिक्रमा करायला. तर नर्मदा नदीच्या इथं जे बोटिंगने परिक्रमा घालतात मंदिराच्या बाजूने. परिक्रमा महत्त्वाची आहे कारण की जिथे ओंकारेश्वर मंदिर स्थित आहे, जो तो आहे म्हणजे टेकडी ही ज्या ह्याच्यावर आहे तो ओम आकाराचा आहे. मग तो ओम आम्हाला पूर्ण कवर करायचा आहे. नर्मदा नदीच्या मधून पूर्ण बोटची राऊंड मारून जाते. चला तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा आजचं. वाव, सकाळचं वातावरण मस्त असं थंडगार आहे इकडचं. सुंदर वाटतं, एकदम शांत. रविवार आहे तरी पण एवढी जास्त गर्दी इथे तरी दिसत नाही. आता तिथे गेल्यावरच बघू समजेल. तिथे गेल्यावर म्हणून आम्ही दर्शन रात्रीच केलं. मला माहिती होतं बाई रविवारी गर्दी मजबूत असते. दर्शन झालं सुंदर. आता बघू. आणि अजूनपर्यंत दर्शनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आम्ही आलो जय मा अंबे रेस्टॉरंटला नाश्ता करायला. आणि तो पोहा दे एक शो मध्ये. हो 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 हो, ही यशनी घेतले. वा वा पोहे. जास्त करून मला नॉर्मलच पोहे आवडतात, तरी मी थोडीशी शेव टाकून दिले. म्हणजे सगळीकडेच ते रत्नागिरी सकाळ सकाळी मस्त गरमागरम चाय. 20 रुपयाला एक कप चाय. आणि पोहे चांगले होते, मस्त होते, फक्त थोडेसे गरम नव्हते पण तर मित्रांनो आता आम्ही चाललोय श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग मार्ग. इथं चाललोय. बघा रात्री जो तुम्हाला ब्रिज दाखवलेला तो आत्ता बघा दिवसा. वाव, म्हणजे आपण नदीच्या ठिकाणी चाललोय की काय नाही बघूच. हो, मंदिरात जवळ आलेलो आहे. किती सुंदर आहे यार, किती जुनं मंदिर वाटतं इथूनच. चला तर आता आम्ही आलोय ममलेश्वर मंदिराजवळ. तर चला दर्शनासाठी जाऊया. खूप सुंदर. लाईन आहे इथं. महादेव महादेव. तर मित्रांनो आम्ही गेलेलो, लाईनमध्ये उभा होतो, अर्ध्यात गेलो आणि मग त्यांनी सांगितलं की 11:30 ते 12:30 मंदिर बंद असतं. तर मग बोललो मग 11:30 ते 12:30 आम्ही काय करणार. मग मी आणि यशने ठरवलं की आपण तोपर्यंत परिक्रमा करून येऊया बोटीने. तर चला मग 1 तास आहे ना आमच्याकडे, काय करणार मग. 1 तास शृंगार असेल कदाचित असं वाटतं. चला कसलं बाहेर आलो, सगळे आपल्या तोंडाकडे बघत होते बाई. ठीक आहे. तर बोटीची एकाची सवारी 150 रुपये आहे मित्रांनो. कमी नाही का? वाव, किती सुंदर व्ह्यू आहे. तर हे बघा इकडून आहे शेअरिंग बोटिंगसाठी जाण्यासाठी एकाची 150 रुपये. आणि जर तुम्ही प्रायव्हेट केलं तुमचे 1500 ते 1000 रुपये होणार. हम लोग ना यूट्यूबर है. सुन ना, जरा बात ना, परिक्रमा करना महत्वपूर्ण क्यों है? परिक्रमा का महत्वपूर्ण क्यों है कि ये पहाड़ी है ना, तो पूरे ओम आकार में बना हुआ है, देख सकते हैं आप। इस साइड नर्मदा है, उस साइड कावेरी नदी है। ये चारों साइड में जल भरा हुआ है और बीच में ओंकारेश्वर महादेव बैठे हुए हैं।
इधर से जाता है बोट से अगर करते हो तो पूरा 4 ओर से घूम के आता है और पैदल जाते हो तो 7 किलोमीटर पैदल करना पड़ता है। अच्छा। तो पीछे वाला ज्योतिर्लिंग ममलेश्वर है, ममलेश्वर है। ज्योतिर्लिंग वो है, ये सामने वाला स्वयं शंभू है, स्वयं प्रकट हुए और वो ज्योतिर्लिंग है। अच्छा मेन वो है हाँ। ममलेश्वर। हाँ और ये स्वयं शंभू है भाई, स्वयं स्वयं प्रकट हुए हैं। ओके वो ओमकारेश्वर। ज्योतिर्लिंग है। ओके दोनों का दर्शन करने के बाद एक ज्योतिर्लिंग पूर्ण होता है। ओके आप आओ तो पहले ओमकारेश्वर करना, रिटर्न में ममलेश्वर करना, और ओके। उसके बाद एक ज्योतिर्लिंग पूर्ण होगा। ओके। शिवशंकर शंभो, वाह, त्याला बोलतात ना फेरी ला 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 ला, नमो पार्वते पते हर हर महादेव. बघा किती स्ट्रगल करून आम्ही चाललेलो आहे. आमची परिक्रमा एकदम अशी भारी होणार आहे. जॅकेट घालणं महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी जॅकेट घालावे कारण की पाणी खूप खोल आहे. इन केस बोट पलटी झाली तरी वाचाल तुम्ही. दे भाई 102 भाई, 102च आहे आज नशिबात. मित्रांनो किती भारी वाटतंय, काय बोलू यार. काय व्ह्यू आहे इथून. तिथून पूर्ण अशी नदीची परिक्रमा दिसते आणि मंदिर तर खूप सुंदर दिसतंय. आणि आम्ही पुढेच बसलोय, आम्हाला पुढेच बसायचं होतं म्हणून आम्ही आधीच सांगितलेलं की आम्हाला पुढे बसायचं आहे. तर तुम्हाला तर व्ह्यू दाखवतो. भावा कसं वाटतंय. काय व्ह्यू आहे यार. आणि आम्ही 10 मिनिटं झाले इथंच बसलोय, मस्त व्ह्यू एन्जॉय करत. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचं दर्शन घे. किती सुंदर आहे यार, खूप सुंदर आहे. एवढं सुंदर मंदिर आहे ना. आणि तुम्ही जे बघू शकता लाईन बघ केवढी मोठी आहे रविवारची. बाप रे. हा हे बघा लाईन बघा, खालून पूर्ण वरपर्यंत लाईन आहे. आणि महादेवाची कृपा. काल आम्ही तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की कसं दर्शन झालंय. VIP आम्हाला काहीच करायला नाही भेटलं. सरळ ती लाईन जी दिसते ममलेश्वर मंदिराचा जो एक सेतू आहे बांधायचा ब्रिज, तिकडे बघू शकता तुम्ही. तिकडून आमचं दर्शन फक्त 10 मिनिटात झालंय मित्रांनो. आणि हे दर्शन करायला 4.5 ते 5 तास लागतात. तर तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून या, नाही तर मग तुम्हाला VIP पास घ्यावा लागेल, जो की आहे 300 रुपयाला. आता थोड्याच वेळात आम्ही आता इथून निघणार आहे कारण की लोक भरलेत. 10 ते 15 लोक वाटतं घेतात ते लोक. आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला परिक्रमा करवतात. परिक्रमा करायला 20 मिनटं लागतात असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं. तर चला आता बघूया किती मिनटं लागतात. पण किती रिस्की बघा, बोट डायरेक्ट मानेवर येते. भाई हाट येतो ना, तिकडे बस. चालू झालं तर बोट पलटी होते. घे रे भाई, किती मोठी लागले. बाप रे बाय माझे. काय व्ह्यू आहे. हा व्ह्यू आहे म्हणून मन एकदम शांत झालं आमचं. असं वाटतं बघतच राहावं. ॲडव्हेंचर सुरू झालेला आहे आमचा फायनली. परिक्रमा सुरू झालेली आहे. बोट नंबर 102. वाव, धरण आहे तिथं समोर, तुम्ही बघू शकता. डॅम आहे. हर हर महादेव. वाव, सुंदर नजारा आहे. अरे भाई मला आता बसायला होत नाही. किती सुंदर, किती सुंदर आहे यार. वाव. मित्रांनो पाणी पण बघू शकता किती साफ आहे. खूप
सुंदर. इथं आपण आंघोळीला पण येऊ शकतो. बघा या साईडला पाणी थोडं कमी आहे, घाट आहे हा. तर या इथं घाटाची इथं आंघोळ करायला बघा इथं हे लावलेलं आहे, आपलं बॉर्डर लावलेलं आहे. तर या बॉर्डरच्या आतमध्ये तुम्ही आंघोळ करू शकता. या साईडला लाटा जरा जास्त आहे. लाटा नाही, सॉरी, नदी. आशीर्वाद नर्मदा नदीचं पाणी. हो, इथं पोरं आंघोळ करतायत. इथं पण आपण उतरू शकतो. इथं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी उतरायचे इथं पैसे आहेत. ही प्रायव्हेटवाली आहे गाडी. नदी है, नर्मदा नदी पे डैम बना ओंकारेश्वर, उधर की साइड तो देखो कावेरी नदी है. कावेरी नदी. वाटर लेवल रोजाना कम ज़्यादा होता रहता है. 500 मेगावाट रोजाना बिजली बनता है. नीचे वाला पर्वत जो देख लो पूरे ओम के आकार में बना हुआ है. ये वाला पर्वत पूरे ओम के आकार में बना हुआ है. ओम का नाम ओंकारेश्वर रखा गया है. ओके. वाव. बस 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 बस. हे जे आमच्या पाठीमागे पर्वत आहे ना, तो ह्याचा आकार ओमचा आहे, म्हणून या ज्योतिर्लिंगाचं नाव ओंकारेश्वर ठेवण्यात आलेलं आहे. तर इथून आपण असा यू टर्न घेतलेला आहे डॅमच्या इथून. असा अनुभव घेण्यासाठी ना खरं सांगतो नक्की आहे, वर्थ आहे. आणि आपल्या हिंदू धर्माच्या नुसार जी स्पिरिच्युअलिटी पॉवर आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तिकडे जाणवते आणि मन एकदम शांत होतं. दुसरे कुठलेच विचार येणार नाही तुम्हाला इथं आल्यावर. जय श्री महाकाल. रेस लावले. हे बघा बघा. खूप सुंदर यार. मित्रांनो लाईन बघा केवढी आहे, बापरे. आणि 20 मिनिटं लागतात रे. इथं पण तुम्ही आंघोळ करू शकता या ठिकाणी. बघा या ठिकाणी. हो हो, सर्वांनी दर्शन घ्या. शंकराचार्यांची ती मूर्ती आहे. 108 फूट उंच. झालेला आहे आपला बोटिंग करून. तर परत चाललो आहे किनाऱ्यावर. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचं. बघा आलेलो आहे आता. खूप सुंदर आहे यार. चला, डोळे भरून बघितले मंदिर, डोळे भरून असं वाटतं बघतच राहावं मंदिर. एवढं सुंदर मंदिर आहे. तर चला आता आम्ही चाललो आहे ममलेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो हे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरच भेटतात. त्यांचा आकार बघा सगळा किती भारी आहे. अरे वाव, हे काय आहे बघा, ट्रान्सपरंट. किती सुंदर आहे यार. हा दाखव छोटावाला. असं पकडायचा. कडक
तर उसाचा रस घेतलाय आणि यशने दिलेलं सोडा शिकंजी झाला पिऊ. झाला पण पिऊन. हो केवढा मोठा ग्लास दिलाय. वा मस्त मसाला आणि लिंबू टाकून दिलेला होता उसाचा रस. खूप मजा येते यार, खूप मजा. उसाचा रस आणि सोडा शिकंजीचे आमचे 70 रुपये झालेत. दर्शन घ्या गजानन महाराज संस्थान शेगाव. तर इथं संस्था आहे श्री गजानन महाराजांची. तर चला खूप सुंदर आहे यार. तुम्ही ओंकारेश्वरला कधी आलात ना, इथं भक्त निवास आहे. मला आधी माहिती नव्हतं इथं भक्त निवास आहे. तर इथं पण तुम्ही रूम बुकिंग करू शकता भक्त निवासमध्ये ऑनलाईन. तर भक्त निवासला येऊन थोडा वेळ मोबाईल चार्जिंगला लावला. चार्जिंगच संपत आलेली. एवढे व्हिडिओ काढले ना तिथे ओंकारेश्वरचे. इथे प्रति शेगाव हां. करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढं शिस्त पण पाहिले. भक्त निवासमध्ये सगळे भक्त आमच्या मागे जेवण होते आणि थोडं वाटलं की आम्हाला पण जेवण भेटेल, पण आम्ही विचारलं नाही. तर आम्हाला तिथे नोटीस झाल्या की मे बी जे भक्त निवासमध्ये रजिस्टर करतात ना, तर ज्यांना अवेलेबल झाले असं असू शकतं. त्यांच्यासाठीच मे बी असेल जेवण. कारण की एकदम नदीच्या पलीकडेच आहे, म्हणजे ओंकारेश्वर नदीच्या एकदम समोरच. तर जर फ्रीमध्ये असतंच तर सगळ्यांनीच नंबर लावले असते, नाही तर रांग नसते. खूप लोकांना माहिती नसेल, पण इथं स्वच्छता तर खूपच आहे. आणि लवकरच आम्ही शेगावची ट्रिपसुद्धा करणार आहे. असं बोलता बोलता आम्ही शेगावला पोचू एक दिवस, तेव्हा हा ब्लॉग तुम्हाला आठवेल. तर आता आम्ही श्री ओंकारेश्वरवरनं चाललो आहे इंदोरला. आता श्री चालला आहे घरी इंदोरवरूनच आणि मी आणि यश थांबणार आहे इंदोरला. चला. गर्दी बघा, गर्दी किती आहे बापरे. संडेची म्हणून विकेंडला येऊ नका, ऑफ डेलाच या. मित्रांनो आता आम्ही आलो आहे बलराज रिट्रीट प्युअर व्हेज रेस्टॉरंटला आलो आहे. मस्त मित्रांनो इथं आलेलं आहे. आम्ही घेतलेलं आहे डेझर्ट. आज आम्ही डेझर्टपासून सुरुवात करून 105ला इथं भेंडी एवढी महाग रसमलाई खातो आम्ही. आवाज यांचा चेहरा बघा. चला बघू यांची रसमलाई कशी आहे. मला वाटलं प्रशांत कॉर्नरचा भाऊ आहे. प्रशांत कॉर्नरवालाच आहे. वाव मस्त भारी आहे. बघायला होता या रसमलाईला रेटिंग आहे आपल्याकडनं 5 पैकी 5. तसं यांनी आमचं मन जिंकलेलं आहे. आता 105 रुपये विसरलो. मी नाही. मुले भटुरे 252 रुपये. काय रेट लावलाय? लस पण नाही एवढं काय साधं तर आहे. हा ना भाई, मला वाटलं एसीचा रेट आहे. चल चल खा भाई, खा 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 पटापटला. श्रीवरतीवर ना पक्का. ओंकारेश्वरचे छोले भटुरे. वाव वर्थ आहेत, पण जरा पॉकेट फ्रेंडली नाहीत. खूपच महाग आहे. वाव पावभाजी. पावभाजी ओके, पण छोले भटुरे छान होते मित्रांनो. आणि रसमलाई पण. मित्रांनो वेलकम टू इंदौर. इंदौर आणि मित्रांनो इंदौर के ट्रिप में हमारे साथ है मैं एंड यश. आणि श्री रिटर्न गेलेला आहे फ्लाईटने घरी, कारण की श्रीला उद्या ऑफिसला जायचं आहे. त्यांना सुट्ट्या कमी होत आहे, सुट्ट्या संपत नाही. आणि आता आम्ही इंदौर फिरणार, एक्सप्लोर करणार आहे. तर सर्वात आधी आम्ही शोधणार आहे हॉटेल. आम्ही तर हॉटेल बुक नाही केलं. दोघंच होतो.
आमचा प्लॅन मॅनेजर मस्त श्री होता, तो सगळं हा. करत होता. नाही आम्ही दोघांनी ठरवलेलं की आपण डायरेक्ट जाऊ. डायरेक्ट हॉटेल घ्यायचं, बघूया, एक्सप्लोर करूया आपण, आपल्याला कसा टाईपचं हॉटेल भेटतं. चला लेट्स गो ॲडव्हेंचर. तर आता आम्ही आहे श्री सुनकर समाज धर्मशाळेच्या इथे, तर चला बघूया. हॅलो. हॉटेल वेरणा. बाकी कोण इश्यू तर मित्रांनो, हा बघा 201 रूम नंबर, हॉटेल वेरणा. हा आहे बेड, तो सोफा दिला आहे, तर टी व्ही दिला आहे, वायफायचा पासवर्ड पण इथंच लिहिलेला आहे, तर वॉर्डरोब दिला आहे, एक्स्ट्रा चादर कोथडी. वाव. आणि एकदम चिपेस्ट रूम आहे, मला तर एकदम चिपेस्ट रूम वाटलं इंदोरमधला. आणि हे वॉशरूम आहे, इथं गिझर दिलं आहे तुम्हाला, म्हणजे आम्हाला. हो, इथं मिरर आहे. आणि मेन गोष्ट, एवढं चिपेस्ट ह्याच्यामध्ये आम्हाला इथं बाल्कनी भेटली मित्रांनो. हे बघा काय गोष्ट आहे, बाल्कनी भेटली, केवढी मोठी स्पेस आहे बाल्कनीची. हे बघा. आणि हा आहे व्ह्यू, तर ह्या व्ह्यूमध्ये आम्ही आता राहणार आहे. चला लेट्स गो. AC वाला रूम घेतला आहे, इथं AC आहे बघा. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा इंदोरमधला रूम? ह्याची लोकेशन डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.